नमस्ते फ्रेंड्स, आज आपण तांदळाच्या पिठापासून बॉबी पापड बनवणार आहोत। इथे हे पापड तुम्ही बघू शकताय, अगदी कढईमध्ये तिप्पट चौपट असे फुललेले आहेत। अगदी तळायला कढई सुद्धा पुरलेली नाही। हे बॉबी पापड बनवताना जरा सुद्धा आपण तेलाचा वापर केलेला नाही। बनवायला देखील खूप सोपे आहेत आणि लहान मुलांच्या अतिशय आवडीचे हे बॉबी पापड एकदम चविष्ट असे आज आपण बनवणार आहोत। तांदळाच्या पिठाचे हे बॉबी पापड अतिशय चविष्ट लागतात आणि एकदा बनवले की वर्षभर हे हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकतात। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग फ्रेंड्स, वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। असे हे बॉबी पापड बनवण्यासाठी आपण इथे तांदळाचे पीठ वापरणार आहोत। त्यासाठी बघा, इथे मी तांदळाचे पीठ घेतलेले आहे 1 वाटी मोठी। तर आता हे पीठ कसं तयार करायचं ते मी सांगते। स्वच्छ तांदूळ घ्यायचा आहे, धुवून। आपल्याला रेशनचा तांदूळ पण चालेल, जाडा तांदूळ असतो कोणताही तो वापरायचा आहे इथे। आणि तो स्वच्छ धुवून आपल्याला काय करायचंय की त्याचं पाणी निथळून घ्यायचंय आणि घरातच आपल्याला फॅन खाली सुकवून घ्यायचे आहेत। उन्हामध्ये अजिबात वाळवण्याची आवश्यकता नाही। फॅन खाली सुकवल्यानंतर गिरणीतून असं हे पीठ आपल्याला तयार करून आणायचं आहे। तर इथे बघा, आता मी 1 मोठी वाटी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। गॅसवर आपल्याला असं एक मोठं पातेलं ठेवायचं आहे। शक्यतो पातेलं जाड असावं, त्यामुळे काय होईल की खाली जे आपलं तांदळाचे पीठ आहे ते करपणार नाही। आता इथे बघा, ज्या मोठ्या वाटीने आपण पीठ मोजून घेतले होते त्याच मोठ्या वाटीने इथे आपल्याला 2 वाट्या भरून असे पाणी घ्यायचं आहे। प्रमाण मी सांगितल्याप्रमाणेच घ्यायचं आहे, अगदीच कमी जास्त करायचं नाही। त्यानंतर इथे आपल्याला 1 चमचा पापडखार घालायचा आहे, त्यापेक्षा जास्त पापडखार घालायचा नाही। आता इथे आपल्याला हा पापडखार पाण्यामध्ये घालायचा आहे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे 1 चमचा, त्यापेक्षा जास्त मीठ घालायचं नाही, नाहीतर आपले जे बॉबी पापड आहेत ना ते खारट होऊ शकतात। कारण सुकल्यानंतर याचा जो साईज असतो किंवा आकार जो असतो पापडांचा तो लहान होतो आणि त्यातलं मीठ हे कमी होतं आणि मग पापड खारट लागतात। तर तसं होऊ नये यासाठी व्यवस्थित आपल्याला इथे मिठाचं प्रमाण घालायचं आहे। आता लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला काय करायचं, हे या पिठाला छान अशी उकळी काढून घ्यायची। बघा, सुरुवातीला पाणी उकळल्यानंतर कुणाच्या तरी मदतीने तुम्ही काय करा की हे पीठ जे आहे ना चमच्याच्या साहाय्याने थोडंसं असं करून ह्या पातेल्यामध्ये घालून घ्यायचं आहे। शक्यतो कोणतरी मदतीला असेल तर चांगलं आहे, नाहीतर मग तुम्ही एका हाताने हे पीठ हाटून घ्यायचं आहे लाटण्याच्या मदतीने आणि एका हाताने पीठ घालून घ्यायचं आहे। असं हळूहळू आपल्याला पीठ सोडत काय करायचंय की कंटिन्यू ते एकाच दिशेने आपल्याला हे हलवायचं आहे पीठ, जेणेकरून त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या गुठळ्या वगैरे होणार नाही। आता इथे बघा, सगळंच पीठ माझं घालून झालेलं आहे। तर असं व्यवस्थित असं पूर्ण सगळ्याच बाजूने मी हे पीठ मिक्स करून घेत आहे, जेणेकरून आपल्या पिठामध्ये कुठल्याच प्रकारची गुठळी वगैरे नाही राहणार। आता हे पीठ मिक्स करत असताना आपल्याला कंटिन्यू इथे ही प्रोसेस करायची आहे, अजिबात मध्ये थांबायचं नाही आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे। सुरुवातीला पाणी उकळताना गॅसची फ्लेम फास्ट ठेवली तरी चालेल, म्हणजे फास्ट गॅसवर पाणी उकळून घेतलं तरी चालेल आणि त्यानंतर स्लो करायची आहे गॅसची फ्लेम। लाटण्याला जे पीठ लागलेलं आहे ते मी पाण्याचा हात घेऊन काढून घेत आहे आणि याच्यावरती आपल्याला थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे। पाणी शिंपडायचं नाही, फक्त हात ओला करायचा। त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे 5 ते 10 मिनिटं पीठ शिजवून द्यायचं आहे। मध्ये मध्ये आपल्याला काय करायचं की हे तळापासून पीठ आपल्याला हलवून घ्यायचं आहे लाटण्याच्या साहाय्याने, जेणेकरून काय होईल की हे पीठ तळाशी लागणार नाही, करपणार नाही। त्यामुळे इथे आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। मध्ये मध्ये 2-2 मिनिटाला आपल्याला पातेलंचं झाकण काढून हे पीठ जे आहे ना ते हलवून घ्यायचं आहे एकदा। आता बघा, लाटण्याला जे पीठ लागले ते पुन्हा इथे मी काढून घेते आणि पुन्हा थोडंसं पाण्याचा हात शिंपडून हे पीठ झाकून ठेवते। असं करताना आपल्याला ही प्रोसेस 15 ते 20 मिनिटं करून घ्यायचं आहे आणि पीठ चांगलं शिजवून घ्यायचं आहे। बघा, आता पीठ शिजलं हे कसं ओळखायचं ते सुद्धा मी सांगणार आहे पुढे। तळापासून अगदी कडेपासून आपल्याला हे पीठ पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे, जेणेकरून खाली हे पीठ लागणार नाही आणि सगळ्याच बाजूने एकसारखं असं हे शिजलं जाईल। आता बघा, पीठ कसं शिजलंय ते कसं ओळखायचं की पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि पाण्याच्या हाताने काय करायचंय की हे पीठ असं चेक करायचं आहे। जर आपल्याला हे पीठ हातामध्ये गोळी तयार होत नाही, याचा अर्थ हे पीठ अजून कच्चेच आहे। तर पुन्हा हे 10 मिनिटं मी याला शिजवण्याकरिता थोडंसं पाण्याचा हात शिंपडून हे काय करणार आहे, झाकून ठेवणार आहे। 10 मिनिटांनंतर आता याच्यावरती पाणी टाकायचं आहे, जेणेकरून पीठ खाली लागणार नाही। आता 10 मिनिटांनंतर आपण चेक करूया। पुन्हा इथे आपल्याला लाटण्याच्या मदतीने हे पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे, तळापासून सगळ्या बाजूनी मिक्स करायचे, जेणेकरून हे पीठ एकसारखं असं शिजलं जाईल। आता पुन्हा आपण हे हाताने चेक करणार आहोत की याची गोळी बनते की नाही ते पिठाची। आता बघा, इथे गोळी बनत आहे, म्हणजे आपलं पीठ इथे शिजलेलं आहे। आता आपण हे तरी सुद्धा गॅस इथे बंद करायचा आहे आणि 10 मिनिटं ज्या वाफेवरती म्हणजे गरम आहे ना पीठ, त्या वाफेवरतीच आपल्याला हे पुन्हा 10 मिनिटं
झाकून ठेवायचं आहे पीठ। 10 मिनिटांनंतर बघा आता आपलं पीठ एकदम थंड झालेलं आहे। खूप जास्त थंड पण नाही होऊन द्यायचं, थोडंसं कोमट थंड होऊन द्यायचंय। त्यानंतर अशा जाड अशा प्लास्टिकच्या कॅरी बॅग मध्ये आपल्याला हे पीठ घालून घ्यायचंय। तुम्हाला जर प्लास्टिकची कॅरी बॅग वापरायची नसेल तर कुठलाही साधा कॉटनचा कपडा घ्या आणि तो कॉटनचा कपडा ओला करून घ्या आणि त्या ओल्या कपड्यामध्ये हे पीठ असं छानपैकी मळून घ्यायचं आहे। पीठ आपलं मऊसूद असं तयार होईल आणि पापड बनवताना कुठेच तुकडे वगैरे पडणार नाहीत अशी आपल्याला काळजी घ्यायची आहे। आणि जवळजवळ 5 ते 10 मिनिटं कंटिन्यू आपल्याला हे पीठ मऊसूद असे करून घ्यायचे आहे। पीठ मळत असताना आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचाच इथे तेल घालायचं आहे, त्यापेक्षा जास्त तेल घालायचं नाही, जेणेकरून आपलं पीठ मऊसूद असं तयार होईल। बघा आता हे मळलेलं पीठ मी एका मोठ्या ताटामध्ये काढून घेते। थोडासा तेलाचा हात घेऊन आपल्याला काय करायचे की हे पीठ एकसारखं असं करून घ्यायचंय। त्यानंतर बघा असा जो सोऱ्या असतो ना, या सोऱ्यामध्ये आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे। अशा प्रकारची जी प्लेट असते सोऱ्यामध्ये, तर ती प्लेट आपल्याला इथे वापरायची आहे। सोऱ्यामध्ये पीठ घालायचं आहे। सोऱ्याला कुठल्याच प्रकारचं तेल लावण्याची अजिबात आवश्यकता नाही, खूप जास्त तेल वापरायचं नाही, त्याने काय होतं की पापडांना तेलाचा वास येत राहतो। तर इथे बघा अशा प्रकारे आता सोऱ्यामध्ये आपलं पीठ भरून तयार झाले। मी दाखवते व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे आपल्याला हे बॉबी पापड घालून घ्यायचे आहेत कागदाला सुद्धा मी जरा पण तेल नाही लावलं, एकही थेंब इथे तेलाचा वापर करायचा नाही। खूप छान आणि झटपट असे हे पापड बनवून तयार होतात। तुम्ही बघू शकताय अगदी चिकटले नाही किंवा तुकडे वगैरे पडले नाहीत, असे आपले सहज सरळ सोपे आपले हे पापड बनवून तयार होतात। अजिबात वेळ इथे लागत नाही हे पापड बनवायला, खूपच झटपट असे पापड बनवून तयार होतात। एकसारख्या आकाराचे आपल्याला इथे हे पापड पाडून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकताय खूपच झटपट आणि पटकन हे पापड बनवून इथे तयार झालेले आहेत। पीठ छान शिजवलं की आपले हे पापड अजिबात चिरा वगैरे जात नाही किंवा तुकडे पडत नाही, त्यामुळे पीठ शिजण्यासाठी वेळ द्यायचा आहे व्यवस्थित। आता बघा इथे मी सगळेच पापड अशा प्रकारे करून घेत आहे। खूपच छान एकसारख्या आकाराचे इथे आपले पापड बनवून तयार झालेले आहेत। त्यानंतर बघा आता हे पापड तयार झाल्यानंतर इथे मी पहिल्या दिवशी तर घरातच गॅलरीमध्ये फॅन खाली सुकवून दिलेले आहेत। फॅन चालू करून द्यायचा आणि फॅनच्या हवेखाली खूपच छान हे सुकतात। त्यानंतर दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये याला छान असं ऊन द्यायचं आहे आणि वाळवून घ्यायचे आहेत। त्यानंतर वर्षभर हवाबंद डब्यामध्ये हे पापड आरामशीर टिकतात। आता इथे बघा मी हे पापड काही तासानंतर उलटून घेतलेले आहेत। उलटताना जरी हे आपल्याला पापड एकत्र दिसतायत, म्हणजे असं तुम्हाला वाटत असेल की हे पापड आता एकमेकाला चिकटलेले आहेत, पण तळताना काय होतं की हे पापड एकदम सहज वेगळे होतात आणि उन्हामध्ये वाळल्यानंतर सुद्धा याचे सहज असे तुकडे पडून जातात। त्याच्यामुळे इथे घाबरण्याचं काहीच कारण नाही। पापड असे मी पहिल्या दिवशी घरातच वाळवल्यानंतर दुसऱ्या दिवशी छान असे कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत। वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे खूप छान असे पापड बनवून तयार झालेले आहेत आणि त्याचे सेपरेट असे तुकडे पण होत आहेत। बघा तळताना सुद्धा अगदी कुठेच त्या एकत्र येत नाहीत, अगदी सेपरेट असे तळले जातात हे बॉबी पापड। बघा तुम्ही बघू शकताय अगदी तळताना कढईभर आपल्याला हे पापड फुललेले आहेत, तळायला कढई सुद्धा कमी पडलेली आहे। अगदी तिप्पट चौपट हे पापड असे अगदी पांढरे शुभ्र असे हे पापड आपले बनवून इथे तयार झालेले आहेत। हे पापडाचं पीठ तयार करताना त्याच्यामध्ये पांढरे तीळ आणि जिरे ओव्याची पावडर सुद्धा तुम्ही घालू शकता, जेणेकरून ह्या पापडांना अतिशय चविष्ट असे हे पापड बनवून तयार होतात। लहान मुलं अगदी जेव्हा वेफर्स किंवा चिप्स वगैरे बाजारामध्ये मागतात आपल्याला, तर त्यावेळेस आपण हे पापड त्यांना तळून देऊ शकतो। अगदी घरच्या पिठामध्येच आपण त्यांना हे पापड असे बनवून देऊ शकतो। त्यानंतर असे बघा मीठ आणि थोडंसं कमी तिखटवाली जी मिरची असते तर ती मिरची पावडर घालून आपण एकदम चटपटीत असे त्यांना असे बॉबी पापड बनवून घरच्या घरीच खायला देऊ शकतो। लहान मुलंच काय अगदी मोठे सुद्धा अतिशय आवडीने खातील असे हे बॉबी पापड अतिशय सुंदर बनवून तयार होतात। खूपच कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये इथे हे पापड आपण आज बनवलेले आहेत। तर तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये नक्कीच असे पापड बनवा आणि 1-2 वर्ष छान असे कडकडीत उन्हामध्ये वाळवल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये हे आरामशीर टिकतात। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयाच अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग। बाय बाय फ्रेंड्स।